नागपूरच्या संविधान चौकात महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। अमित शहांच्या आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी आता आक्रमक झाली आहे। नागपुरात भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। खरं तर अमित शहांच्या वक्तव्याचा आज राज्यभरात विविध ठिकाणी निषेध केला जाणार आहे। महाविकास आघाडी अर्थात विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। सोबतच आंबेडकरी संघटना सुद्धा आज रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आज राज्यभरात अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अमित शहांचा निषेध करण्यासाठी म्हणून आंदोलन केलं जाणार आहे। नागपुरात सुद्धा सध्या आंदोलन सुरू आहे। ऐसे नहीं हो सकता। जिस डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने देश में संविधान दिया, करोड़ों लोगों को अपनी आवाज़ दी, अपने अधिकार दिए, वो भगवान के समान ही है, भगवान ही है। आपने कहा था कि बीजेपी ने कार्रवाई करना चाहिए उनसे। अगर कार्रवाई नहीं करती तो फिर महाविकास आघाड़ी का आगे महाविकास आंदोलन स्थळावरून बोलत होते आपण पाहत होतो। ही दृश्य आपण पाहतोय। महाविकास आघाडी आता आक्रमक झालेली आहे। महाविकास आघाडीतले नेते हे संविधान चौकामध्ये अमित शहांच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आपण दृश्य पाहतोय। आदित्य ठाकरे आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, भास्कर जाधव आहेत, अंबादास दानवे आहेत, महाविकास आघाडीतले नेते शशिकांत शिंदे सुद्धा आहेत। जो अपमान हुआ है वो देश का हुआ है। मराठीत द्याल काय सांगाल आज बाबासाहेबांच्या अपमानात? आज आपण पाहिलं असेल 2 दिवसापूर्वी जे गृहमंत्री महोदयांनी बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा अपमान केला, त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। देशाच्या जनतेला ज्यांनी संविधान दिलं, अधिकार दिले, न्याय हक्क दिले, आवाज दिला, त्यांचा आज अपमान झालेला आहे। त्याच्या विरोधात आम्ही उतरलो आहोत। चला 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 हो 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 बघा बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रसंगी आंदोलन सुरू झालेलं आहे। आदित्य ठाकरे आपल्यासोबत आहेत। आज ज्या प्रकारे अमित शहा यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधात आपण जातात। नक्कीच आता निषेध म्हणजे उलटा भाई उलटा चल असं बोलणं योग्य तर नाही का? कोणी स्वप्नात पण हाऊसमध्ये कोणी बोलून दाखवलेलं अशी भावना तुमच्या मनात येऊच शकत तसंच आंदोलन हे आता नागपुरात सुरू आहे। नागपुरातील संविधान चौकात शहांविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन केला। त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचे सर्व आमदार आम्ही नागपूर येथे विधान भवनावर चाललो आहोत। बाबासाहेबांचा अपमान पूर्ण महाविकास आघाडी, इंडिया आघाडी हे कदापि सहन करणार नाही, हे या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला लोकांना दाखवायचं आहे। नहीं सहेगा हिंदुस्तान, नहीं सहेगा हिंदुस्तान, पुढे घ्यायचं, नहीं सहेगा हिंदुस्तान। निषेध करण्यासाठी सर्वजण एकत्रित झालेले आहेत। उपस्थित होतील अभिजित नेते काय प्रतिक्रिया देत आहेत? तर अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत, अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। आपण पाहतोय सचिन अहिर हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आदित्य ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत, युवासेना प्रमुख आहेत, अजय चौधरी पाहायला मिळत आहेत, धाराशिवचे कैलास पाटील पाहायला मिळत आहेत, अंबादास दानवे सुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत, शशिकांत शिंदे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। एकंदरीत महाविकास आघाडी, संपूर्ण महाविकास आघाडीचे आमदार नेते हे नागपूरच्या रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। भास्कर जाधव सुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ही दृश्य आपण पाहतोय, नागपूरमधली लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण। अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले। अगदी संसदेमध्ये सुद्धा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं, इंडिया आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं। काल सुद्धा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी सुद्धा आंदोलन करण्यात आलं, मुद्दा उपस्थित केला गेला, टीका करण्यात आली। त्यानंतर आज सुद्धा महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीचे नेते हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। नागपूरच्या रस्त्यावर आंदोलन केलं जात आहे। अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जाते। तर केवळ महाविकास आघाडीच नाही तर आंबेडकरी संघटना सुद्धा आज राज्यभरात रस्त्यावर उतरणार असल्याची सुद्धा माहिती आहे। ही दृश्य आपण पाहतोय, विजय वडेट्टीवार आहेत, भाई जगताप आहेत आणि हे सगळे नेते, अंबादास दानवे सुद्धा आहेत, हे सर्व नेते हातामध्ये बॅनर घेऊन, हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर घेऊन, यांचे फोटो घेऊन खरं तर हे आंदोलन करतायत। रोहित पवार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, त्यांच्या हातामध्ये सुद्धा काहीसं पोस्टर पाहायला मिळतंय। हे दृश्य आपण पाहतोय,
नागपुरातलं हे थेट प्रक्षेपण आहे. लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. हातामध्ये काहीसे पोस्टर्स घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन हे सगळे नेते हे आता मैदानात उतरलेले आहेत. महाविकास आघाडीचे हे नेते आहेत, आमदार आहेत आणि ते रस्त्यावर उतरलेले आहेत. लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, थेट प्रक्षेपण. रोहित पाटील सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचं समजतंय. सांगलीतील आमदार रोहित पाटील हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर महाविकास आघाडीचे सर्व नेते आमदार हे रस्त्यावर उतरलेले आहेत. नागपुरामध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तर विधान भवन परिसरामध्ये, नागपुरातील विधान भवन परिसरामध्ये हे आंदोलन पोहोचल्याची दृश्य ही बहुधा आपण पाहू शकतोय. तर ज्यावेळी संविधान चौकात हे आंदोलन सुरू होतं, जोरदार घोषणाबाजी सुरू होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विरोधकांकडून घोषणाबाजी केली जाते. बाबासाहेब आंबेडकर का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, अशा प्रकारच्या घोषणा या दिल्या जात आहेत. आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी आहेत. विजय वडेट्टीवार, सचिन अहिर, अंबादास दानवे आणि असे महाविकास आघाडीचे नेते शशिकांत शिंदे, रोहित पाटील, रोहित पवार हे सगळे नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. तर ही दृश्य आपण पाहतोय. नागपुरातील विधिमंडळ परिसरातली सुद्धा आपण दृश्य पाहत होतो. बीडच्या प्रकरणावरून सुद्धा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. तर हातामध्ये बॅनर घेऊन, हातामध्ये लहान लहान पोस्टर घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन हे सगळे नेते रस्त्यावर उतरलेले आहेत. लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण नागपुरातून. नागपुरातल्या संविधान चौक परिसरातली ही दृश्य. फॅशन नाही तर बाबासाहेब पॅशन आहेत असं लिहिलेले पोस्टर, लहान लहान पोस्टर हातात घेऊन हे नेते रस्त्यावर उतरलेले आहेत. खरं तर ही दृश्य आपण पाहतोय. दोन दृश्य आपण पाहतोय. पहिल्या दृश्यांमध्ये पुण्यामध्ये एक ठिकाणी आंदोलन केलं जातं, तर दुसरीकडे नागपूरमध्ये विधिमंडळ परिसरामध्ये आता हे सर्व नेते पोहोचल्याचं समजतंय. नागपुरातील विधान भवनाच्या परिसरामध्ये आता हे महाविकास आघाडीचे नेते आपला मोर्चा घेऊन पोहोचलेले आहेत. खरं तर नागपुरातील संविधान चौकातून या आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि हे सर्व नेते आता विधान भवन परिसरात पोहोचल्याची दृश्य ही आपण पाहतोय. लाईव्ह दृश्य आहेत. दोन ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. नागपुरातली दृश्य एका ठिकाणी आहेत, तर नागपुरातील दृश्य आपल्या सोबत सचिन अहिर आहेत. आपण त्यांच्याकडनं संविधान चौकातून निघालेला आपला हा मोर्चा आता थेट विधिमंडळात चौकातून आज विधिमंडळामध्ये दाखवण्यासाठी आलोय की व्यक्ती बाबासाहेबांच्या वरती कुठचाही व्यक्ती मोठा नाही, घटनेपेक्षा कोणी मोठा नाही. आणि ज्या पद्धतीने डिवचण्याचं काम या नावाचं हे करतायत, त्याच्या विरोध आणि एकजुटीने आम्ही सर्वजण आहोत या विचाराच्या मागे, हे सांगण्यासाठी आज आम्ही गेलो. महाविकास आघाडीचे सर्व नेते एक दिसत आहेत. नहीं सहेगा, पायऱ्यावर नहीं सहेगा हिंदुस्तान. परिसरामध्ये खरं तर आता हे महाविकास आघाडीचे सर्व नेते पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते. बाबासाहेब आंबेडकर का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, अशा प्रकारची घोषणाबाजी केली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या कामकाजावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध हा देशभरात व्यक्त केला गेला. इंडिया आघाडी आक्रमक झाली, त्यावर भाजपनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. काल अगदी संसदेपासून ते राज्यामध्ये विधिमंडळापर्यंत याचे पडसाद उमटले. विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान याचा उल्लेख केला गेला. माध्यमांशी बोलताना या वक्तव्याचा उल्लेख केला गेला. तसंच आंदोलन सुद्धा केलं गेलं. संसदेच्या बाहेर काँग्रेस आक्रमक झाली होती. राहुल गांधी, प्रियंका गांधी सुद्धा सहभागी झाले होते. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सहभागी झाले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडी आज नागपुरात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान नागपूरच्या संविधान चौकातून ते विधान भवन परिसरापर्यंत महाविकास आघाडीकडून हा मोर्चा काढला गेलेला आहे. हे आंदोलन केलं गेलेलं आहे. शहांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लहान लहान फोटो हातात घेऊन हे सर्व नेते इथं पोहोचलेले आहेत. विधान भवन परिसरामध्ये ज्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचं फोटो सेशन हे सुरू होतं, त्याच ठिकाणी आता हे विरोधक पोहोचलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे नेते पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शहांकडून अपमान झालेला आहे अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं वक्तव्य हे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केलं जाते आणि त्याच्या विरोधात आता महाविकास आघाडीचे नेते हे नागपूरच्या रस्त्यांवर उतरलेले आहेत. संविधान चौकापासून ते विधान भवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन केलं गेलं. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशी घोषणा
देण्यात आली. मात्र या सगळ्या प्रकरणासंदर्भात भाजपकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. हे दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरे असतील, भास्कर जाधव असतील, अजय चौधरी असतील, ठाकरेंच्या शिवसेनेचे हे 3 नेते हे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आदित्य ठाकरेंच्या हातात आपण बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सुद्धा पाहू शकतोय. हे दृश्य नागपूरच्या विधान भवन परिसरातून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे सध्या सुरू आहे आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे गाजतायत. त्यातला एक मुद्दा जो कालपासून चर्चेत आला, कालपासून गाजतोय, तो मुद्दा म्हणजे बोलले हाऊसमध्ये ते तेच बोललेत ना. दुसरं कोणी मागून आवाज काढत होता का? एक जे बोलले ते की आंबेडकर बोलणं फॅशन झालेलं आहे, याच्यात पेपरच काय काढू शकतो? जे बोलले ते आहे ते बोललेले, ते चुकीचं बोललेत हे आम्ही सांगत आहोत. आणि दुसरं म्हणजे जरी त्यांनी माफी मागितली तरी त्यांची मानसिकता बदलणार आहे का भाजपची? ह्याच्यात एक आहे, चिराग पासवान असतील, नितीश कुमारजी असतील, चंद्रबाबू नायडूजी असतील, इथे जे आंबेडकर प्रेमी आमदार आहेत हे भाजप सोबत जे गेलेले आहेत ते भाजप सोबत राहणार आहेत का? हा अपमान सहन करणार आहेत का? स्वीकारणार आहेत का? स्वीकार करत असतील तर ठीक आहे, ते देशाची जनता त्यांना उत्तर देईल.